कर्नाटकातील बंगळुरू इथं नोंदवण्यात आलेल्या झिरो एफआयआर मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप नोंदवण्यात आले। ही तक्रार त्यांच्या पुतण्याने रोहित पवार यांनी दाखल केली असून या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कट कारस्थान असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। एफआयआर मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कट कारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आलाय। तसंच तक्रारीत विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं नमूद केलंय। उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती असा आरोप आहे। याशिवाय विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती, पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल तसेच संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे। या सर्व बाबींमुळे अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेली घटना असू शकते, म्हणून सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या झिरो एफआयआर मध्ये करण्यात आली आहे।